मंडळी, गरजवंताला मदत करणं ही माणुसकी, पण ह्या माणुसकीतूनच निर्माण होणारी हसवणूक आता आपण अनुभवणार आहोत, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मला नाही सांगायचं, मला मरायचं, मी आत्महत्या करणार. काय चाललंय? नाही उडी. एक मिनिट काय करताय तुम्ही? आत्महत्या नाही करायची. असं काय करताय तुम्ही? आत्महत्या का करताय? खरं तर तुम्ही उडी मारल्यावरती तुमची आत्महत्या होईल का? ट्रेन आल्यावर ट्रेनची नाही का होणार? असं नाही करायचं. काय झालं मला सांग. जगून काय करू मग? जगून हे करा ना, तुम्ही जगा ना, तुम्ही आयुष्य एन्जॉय करा ना. आणि मुळात तुम्ही अशी समजा उडी मारलीत आणि अचानक ट्रेन आली. आता ट्रेन काय घोडा आहे का तिथला इथे थांबायला? नाही की नाही. ती तुम्हाला धडकणार, मग त्यातले प्रवासी खाली पडणार, मग ॲम्ब्युलन्स येणार आणि मग सगळा घोळ होणार. हो, इथे डॉक्टर्स कुठून येणार मला सांगा. असं नाही, मला नाही सांगायचं, मला मारायचंय. अरे ओ भाई ऐका. अहो ते कसा दिसतंय ते ट्रॅकवर एअरपोर्ट झोपलाय. अहो ऐका रे. ट्रेन अहो उठा. अहो ट्रेन येईल ना बाबा. अहो ट्रेन येईल सांगतोय तुम्हाला. नशीब बाजूच्या ट्रॅक वरून गेली. हो बाजू. आता ह्या ट्रॅक वरून गेली ना, आता बऱ्याच वेळ येणार. इथे येणार आता ट्रेन. अरे फक्त मनगट जातील हो, बाकी सगळे अशाच राहाल तुम्ही. ऐका ना हे नका करू तुम्ही. अरे नका ना करू. अशी फाडू दे मला. अहो नाही फाडणार. अहो ऐका. अरे कुणीतरी आहे का? हे कुठलं दादर स्टेशन आहे जिथे एकच माणूस आहे? अरे उठा ना. मागून गेली गाडी मागून. नाही थांबा. या हात द्या मला. हात द्या मला. हात द्या. ऐका माझा ऐका. हा या. मला कशाला खाली घेतलं? मी तुम्हाला घेतोय ना. या वर या. अरे लवकर जा वर. हे घ्या पाय घ्या वर. हे घ्या ना तुम्ही. हे घ्या. ऐका तुम्ही इकडे उठा. तुम्ही उठा. असं नाही करून चालणार. या इकडे बसा. इकडे सावकाश असं बसा. इकडे. हे का करताय तुम्ही सगळं? तिकडे वा जरा. हे का करताय तुम्ही सगळं? हो पाप असतं. हो आत्महत्या करणं पाप असतं. का करताय हे सगळं? साहेब मी लय गरीब आहे साहेब. गरिबांना क्लॅरिटी नसते का? असते की नाही? क्लॅरिटी द्या ना. सांगा ना मला काय. साहेब 4 दिवस झाले भुकेले मी साहेब. पोटात अन्नाचा कण नाही गेला साहेब. मी काय मला तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही. असं वाटतं नुकताच तुम्ही बेबी डायनासोर गिळलाय. गरीबाची मस्करी करता. खरंच नाही खरं साहेब. शांत व्हा. ऐकान सांगते साहेब. 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही गेला साहेब. नाही गेला. जर तुम्ही स्वतःशी ठरवलं ना, तुमच्या आत एवढी चरबी आहे, त्या चरबीवर पुढची 2.5 वर्ष तुम्ही सस्टेन व्हा. खरंच सांगतो. करा साहेब. गरीबाचीच मस्करी करा बा. अरे गरीबाची मस्करी करा. अहो नका करू. असं करू नका. शांत बसा. अहो मी ऐका. टेन्शन दूर व्हावं म्हणून मी करत होतो ना हे सगळं. मग असं आयुष्य संपवायचं का मला सांगा? आयुष्य किती सुंदर आहे मला सांगा. या बसा तुम्ही. बसा. आयुष्य सुंदर आहे म्हणून हातावर बसायचं का? माफ करा. अहो पाप आहे ना.
आत्महत्या करणं पाप आहे ना? का करताय हे मला सांगा. उपाशी पोटी लेक्चर देणं पण पाप आहे ना. पाप आहे साहेब. ठीक आहे, हे बघा माझ्याकडे डबा आहे, तुम्ही डबा खा. तुम्हाला भूक लागली ना, घ्या डबा खा, घ्या, खरंच घ्या, बरं वाटेल. एवढंच नाही पुरणार मला साहेब. अहो खा ना, थोडस तरी खा ना. 2 पोळ्या आहेत, एवढंच आहे का हे? खा बघू. त्याच्यात काय आहे साहेब? माझ्या आज अॅनिव्हर्सरी आहे माझी, म्हणून बायकोसाठी केक आणलाय मी. साहेब खरं आईच्याला सांगते साहेब, 4 दिवस झालं पोटात केकचा कण पण नाही गेला साहेब. हे काय वाक्य? केक खाणं गरजेचं नाही जगण्यासाठी. नाही साहेब आम्ही लय गरीब आहे साहेब. आम्ही कधी आम्हाला गरीबाला कुठे केक बघायला मिळतं साहेब. असं नाही. आईच्याला सांगते साहेब, ब्लॅक फॉरेस्ट, डच ट्रफल, रेड वेल्वेट, चीज केक मी नाही खाल्ला साहेब. कधी मला सांगा, लय महिने झाले नाही खाल्ला साहेब. अहो तुम्ही असं बोलताय जसं तुमचा रोजचा आहार आहे. साहेब मी मरून जाईल. मला केक द्या बाई. अहो नाही करू शकत आहे. ऐका, मी नाही करू शकत. अरे नाही करू शकत सांगतो तर. काय हे करताय तुम्ही? आहे ना, हे आहे ना खायला. नाही, पोळी भाजीच खा, हे चांगलं असतं. पोळी भाजी खा, घ्या. मी सांगतो तुम्हाला, बरं वाटेल तुम्हाला. हा, शांत व्हा. पाणी हवंय का? पाणी पण आहे. तोंड बघ. खा. ऐका तोंड ऐका. हा, काय झालं? हा, भाजीला सुकी सुकी लागते. चपातीला केक लावून खाऊ कसा आहे? अरे कशाला तर मराला केकच्या मागे लागला तुम्ही? मला हे कळत नाहीये. नाही, केक मिळणार नाही. केक मिळणार नाही. जाऊ दे, मग आत्महत्या करते. अरे नको आत्महत्या. अरे नका ना करू, सारखं मला खाली जायला मला लावतोय. केक द्या, नाही तुम्ही मरून जाईन. आम्हाला गरीबाला का ते केक द्या साहेब. अरे नका ना, हे नका ना करू, हे नका करू. देतो, थांबा आता देतो. अरे हे चुकीचं आहे हे. गरीबांना नाही खा. बायकोसाठी मी आणलाय ना. यार तुम्ही मागून घेताय. हे घ्या. हा, हे घ्या. हा, 1 मिनिट, फक्त चेरी घ्या. हा. अरे हा कुठला हात आहे चेरी घ्यायचा? अरे चेरी म्हणजे अशी चिमूट पाहिजे ना. हा कुठला हात आहे चेरी घ्यायचा? नाही तुम्ही म्हटलं ना चेरी ठेवा आणि केक खा. अरे नाही, चेरी खा, केक ठेवा म्हटलं होतं मी. मला खाऊ दे. अरे हे अख्खा मला खाऊ दे ना. काय अख्खा म्हटलं? भूक लागली माय लेकर आहेत, माय पोरत. हे घ्या केक, घ्या केक खा. मा बाबू केक, मा बाबू केक. हे बरोबर नाही केलं ते. हे काय आहे? ब्लॅक फॉरेस्ट नाही आहे काय? हे चॉईस काय मागतो रे? दुकानात आलायस तू? साहेब अच्छा, चॉईस काय मागतो? नाही बाबा नाही, गरीब आहे ना आपण. गरीबाला चॉईस नसते ना. खा काका पण गरीब आहे. खा खा. देऊन टाकलं. चेरी माझी आहे. चेरी माझी आहे. अरे इकडे वा, इकडे बस. जा तिकडे, तू तिकडे जा. तिकडे जा तिकडे. केक घे तिकडे जा. काय मुलं आहे ती? माफ करा. असं भांडतात का एकमेकांची एका चेरीसाठी? खरं तर मी भांडायला पाहिजे, माझी चेरी आहे म्हणून. साहेब वरडू नका, लहान लेकरू आहे साहेब. आयुष्यात पहिल्यांदा 3 महिन्यांनी केक खाल्लाय साहेब. आयुष्यात पहिल्यांदा 3 महिने. काय वाक्य आहे? आयुष्यात पहिल्यांदा 3 महिन्यांनी केक झाला ना. आता तुम्ही जा, आता खरंच जा. हात जोड तुम्ही, प्लीज जा. साहेब हा, मी निराधार आबला स्त्री आहे साहेब. अरे बापरे. मग मी कुठं जाणार साहेब? घरी जा तुमच्या. घरी जाऊन मी काय करू? तुमचं घर आहे, करा काही. मी काय करू त्याला? नाही साहेब, मी नाही घरी जाणार साहेब. माझ्या नवरा आहे ना, मला कुत्र्यासारखा मारतो साहेब. मला नको. दर 4 दिवसाने असा केक मागितला तर तो तरी काय करणार ना? मारणार ना तुम्हाला. नाही, ते केक आता बघितला म्हणून खायची इच्छा झाली साहेब. मला घरी नका पाठवू साहेब. का? साहेब माझा नवरा मला लय मारतो साहेब. काय झालं? अरे काय झालं? काय काय झालं? पण आपण या बेकरीवाल्या काकांच्या घरी जाऊया. बेकरीवाले काका काय ग? नाही ते केक दिला ना म्हणून म्हणली. केक दिला म्हणून बेकरीवाले काका म्हणेल? उद्या पाणी दिलं असतं तर धरणवाले काका म्हणाली असती ती. नाही, नळवाले काका म्हणाले. साहेब मला नका ना हे करू, मला सोडा ना. मी जाऊ दे, खरंच जाऊ दे. साहेब काका
ऐका ना काका, मला ना तुमच्या घरी यायचंय आणि तुमच्यावाल्या मऊ मऊ गादीवर झोपायचं आहे. मला पण त्यांच्या घरी जायचंय आणि त्यांच्या बाथरूम मधल्या मोपेडवर बसायचं आहे. कमोड असतो रे तो. मोपेड कुठून आणली बाथरूम मध्ये? साहेब माफ करा. बाथरूम मोपेड जाणारच कुठे? आणि साहेब साहेब तिथे उभं राहून डुर डुर आवाज करत बसशील. साहेब माफ करा. साहेब चला आपण आपल्या घरी जाऊया. चला. कुठल्या आपल्या घरी? आपलं कुठलंही घर नाहीये साहेब मला ठेवून घ्या ना साहेब. अगं तू काय बोलतेस? साहेब मला ठेवून घ्या साहेब. अरे अगं तू काय छत्री आहेस का कुठेतरी ठेवायला? अरे मी नाही ठेवू शकत. अरे 10x10चं घर आहे माझं. आई आई गा म्हणून पाय ताणल्यास तरी टीव्हीला लागतील एवढंच घर आहे माझं. मी नाही नेऊ शकत. साहेब मग मी आत्महत्या करते साहेब. साहेब, नाही सांगितलं ना. नाही मी नाही नेऊ शकत आई. साहेब, नाही. अरे 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 मला अरे नका ना. अरे कुठलं दादर स्टेशन आहे? अरे अरे कोणा कोणा? अरे मी नाही करत. ऐका मला. इकडे काय करत होतीस का? नाही नाही तुम्ही मला पकडलंय. तुम्ही खरं तर त्यांना पकडायला पाहिजे. काय करत होतीस? बघितलं का? माकडीला हात तरी लावलाय का मी? एवढं कर. हे कोण आहे? हे मी पादचारी. आहे का तू? बरं हा तुझ्या आईला ह्याच्यावर रातचं बोलत असतीस, चॅटिंग बिटिंग करत असतीस. चॅटिंग? हा काय ह्याच्यात असतं माझ्यात नाही हो ग. टक्कल गोट्या. हा गोट्या नाही. तुला लाज वाटली पाहिजे का? माझ्या बायकोला घेऊन इकडे स्टेशनवर येतोय ब्रिजच्या खाली. अहो नाही हो. मी कुठे रात्री कुठल्या ब्रिजच्या खाली जाईन? वा मला बस नाटक करू नको. जायचंय फक्त. थांब तुला बघ. तुला बघ तुझी मी. तू इकडे हा काय चाललो होतं इथं? काय छावा आहे होय तुझा? हा छावा आहे काय हो तुझा? कसं दिसतंय बघ. ह्या करवंटीसाठी मला सोडायला चालू. त्यांना काय बोललास? आमच्या दोघांचं आहे. काय आहे? स्किट. स्किट आमच्या दोघांचं फक्त स्किट. किट आहे? खोटं बोलतो. काय करू? अरे काय अरे लागेल रे लागेल. काय चालू दोघांचं इकडे? सांग खरं काय चालू होतं? काही नाही जस्ट बोलत होतो त्या हे देत होत्या जीव देत होत्या. मी त्यांना वाचवलं. सांग ना. ऐका ऐका हे महाशय आहेत ना इकडे. ऐका कोण आहे? हे महाशय इथे झोपलेत मगापासून. त्यांनी नक्की बघितलं असणार. एक मिनिट उठा. काका तुम्ही इथे कधीपासून आहात? आम्ही तर रुलिंग ऍक्शन पासूनच इकडे आहे. काय करायचं ह्यांचं? ए बारक्या काय चालू होतं दोघांचं इकडे? सांगाय खरं खरं सांगाय काय चालू? या माणसाने या बाईला बुसुकभर केक भरवला. पोटाला बी खायला दिला आणि स्वतःचा डबा बी खायला दिला. मला तर संसारच मोडलाय. पण यांचा संसार बघून मला लय आनंद झाला. अरे खोटारडा असं काही नाही झालं. अरे मैंने क्या किया यार मेरे को मारते. तुला ह्याच्यावर संसार करायचे? नाही हो नाही करायचं. माझा संसार ऑलरेडी आहे. ऐका ना माझा. कर हिच्यावर लग्न. चल. अरे नाही करू शकत हो हिच्यावर लग्न कर इधर. हो माझा संसार आहे हो. ऐका ना. कुकू घेऊनच फिरतो मी इधर. घ्यायचे माग भरायची लगेच. असं नाही करू शकत. ऐका माग भर म्हणलो. अरे नाही करणार सांगितलं. माग भर घ्या. नाही म्हणलो हे करण्यापेक्षा जीव देईन मी. परफॉर्मन्स होता दादा. क्या बात प्रसाद दा. बहारदार. खूपच मजा आली. सम्या तू आम्हाला सगळ्यांना रादर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की तू किती ट्रेंड ऍक्टर आहेस. पण तरी तू वेगवेगळ्या पद्धतीने ते सतत दाखवत राहतोस. आणि आजचा तुझा वावर स्टेजवरचा हा अफलातून होता. म्हणजे अफलातून.
म्हणजे ही फ्लेक्झिबिलिटी यंगस्टर्सनी शिकायला हवी तुझ्याकडून. ज्या स्पीडनी तू खालीवर करत होतास तो स्पीड थक्क करणारा होता सम्या. कमाल, वंडरफुल. वनिता मस्त कॅरेक्टर, मस्त मस्त. बाकी सगळे पण मस्त, मजा आली कॅरेक्टर्सनी बघताना. आणि अरुण मजा आली पण तुला पण बघताना. आणि ऑब्व्हियसली आपल्या आर्ट डिपार्टमेंटसाठी टाळ्या. आणि सगळ्यात ब्रिलियंट पंच मला असं वाटला की हे कुठलं दादर स्टेशन जिथे मी एकटा माणूस आहे. अफलातून. वा वा, मजा आली, मजा आली.